हो, आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया एक इंटरेस्टिंग सम. ते आहे एक चल समीकरण याच्यावर, म्हणजे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल. पण हे सम डिस्कस करण्याच्या अगोदर आपण एक छोटस कॉन्सेप्ट डिस्कस करूया, जे तुम्हाला माहित असेल पण डिस्कस करूया. एकदम चांगलं आहे. चला, त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो. आता काय दिलं बघा, राहुलचं वेट दिलंय आणि याचं वेट दिलं आहे 60 kg. अजून एक वेट दिलं आहे, ते आहे आर्यनचं वेट, आणि ते आहे आपल्याला दिलं आहे 40 kg. आणि आपल्याला जर या दोघांचं वेट कम्पेअर करायचंय, की आता वेट कम्पेअर करायचं म्हणजे काय करायचं, रेशो काढायचा आहे. व्हेरी गुड. म्हणजे आपण काय लिहिणार आहोत, राहुल्स वेट इज टू आर्यन्स वेट. ओके, आता रेशो काढतोय आपण. म्हणजे आता राहुलचं वेट किती आहे ते लिहा तिकडे, म्हणजे 60 इज टू काय लिहिणार, 40. आता तुम्ही सांगणार याला आपण रेड्यूस करू शकतो ना, पण ओके, रेड्यूस करायचं म्हणजे काय करायचं. ओके, तुम्ही सांगणार दोघांमध्ये हे दोन्ही जे नंबर्स आहेत 60 आणि 40 ते 20च्या टेबलमध्ये जातं. म्हणजे आपण 60 ला लिहू शकतो 20 इंटू 3 इज 2, आणि 40 ला लिहू शकतो 20 इंटू 2. म्हणजे आता काय कॅन्सल होणार आहे इकडे, तुम्ही सांगणार आता 20 आणि 20 कॅन्सल करा, म्हणजे आपल्याला काय आलं 3:2. आता याला अजून आपण कॅन्सल करू शकतो का, नाही. हे लोएस्ट फॉर्म आहे. म्हणजे हे जे आलं आहे आपल्याला, ते आहे रेशो बिटवीन राहुल्स वेट अँड आर्यन्स वेट. या दोघांचं वेट जे आहे त्यामधलं हे रेशो आहे. ओके, आता हे रेशो आपण काढलं, तिकडे काय केलं आपण, जे कॉमन फॅक्टर होतं ना 20 आणि 20, ते कॅन्सल करून आपल्याला हे रेशो आलं. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं की आर्यनचं वेट आणि जे राहुलचं वेट आहे, राहुलचं वेट आणि आर्यनचं जे वेट आहे त्याच्यामध्ये रेशो 3:2 आहे. याचं म्हणजे काय म्हणजे राहुलचं वेट 3 kg आहे आणि आर्यनचं वेट 2 kg आहे, असं आहे का, नाही. हे रेशो आहे जे तुम्हाला कॉमन फॅक्टर जे आहे ते कॅन्सल करून मिळाले. कॉमन फॅक्टर काय इकडे कॉमन फॅक्टर आहे 20. म्हणजे जर आपल्याला रेशो दिलं आहे आणि ऍक्च्युअल व्हॅल्यूज परत फाइंड करायचंय, ते कसं करायचं, तुम्ही सांगणार सोपं आहे. जर आपल्याला कॉमन फॅक्टर माहित आहे ते मल्टिप्लाय करा. आता समजलं. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो. चला, आता मी सांगतोय राहुलचं वेट आणि जे आर्यनचं वेट आहे सेम नाही घेत बघा. आता दोघांचं जे वेट आहे त्याचं रेशो आपल्याला दिलंय, आणि रेशो दिलं आहे 2:5. वेगळं उदाहरण. ओके, यांचं जे वेट आहे त्याचं रेशो आहे 2:5. म्हणजे काय, राहुलचं वेट 2 kg आणि आर्यनचं वेट 5 kg, असं आहे का, नाही. तुम्ही सांगणार आपण ऍक्च्युअल व्हॅल्यू फाइंड करू शकतो. ऍक्च्युअल वेट ऑफ राहुल काय आहे आणि ऍक्च्युअल वेट ऑफ आर्यन काय ते आपण फाइंड करू शकतो, जर आपल्याला कॉमन फॅक्टर माहित असेल तर. म्हणजे जर रेशो आहे आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू फाइंड करायचंय तर आपल्याला कॉमन फॅक्टर माहित असणे हे गरजेचं आहे. आता कॉमन फॅक्टर माहित आहे का, नाही. समजा मी तुम्हाला सांगितलं कॉमन फॅक्टर आहे 5. आता मला सांगा राहुलचं वेट किती असेल, तुम्ही सांगणार सोपं आहे, हे 2 मल्टिप्लाय करा 5 बरोबर, म्हणजे 2 इंटू 5 लिहिणार. ओके, आणि आर्यनचं वेट काय असणार, 5 इंटू 5. व्हेरी गुड. म्हणजे राहुलचं वेट किती, 2 इंटू 5 10 kg, आणि आर्यनचं वेट आहे 5 इंटू 5 25 kg. हे समजलं. म्हणजे आपण काय शिकलो आणि काय डिस्कस केलं आता, की जर आपल्याला एक रेशो दिलं आहे आणि त्या रेशो मधलं जे क्वांटिटीज आहेत त्यांचं ऍक्च्युअल व्हॅल्यू जर आपल्याला फाइंड करायचं आहे तर आपल्याला कॉमन फॅक्टर लागेल, आणि कॉमन फॅक्टर दिलंय तर आपण ते ऍक्च्युअल व्हॅल्यूज फाइंड करू शकतो. समजलं. तुम्ही सांगणार हो एकदम सोपं आहे. म्हणजे हे उदाहरण बघून आपल्याला हे कॉन्सेप्ट समजलं. आता हे कॉन्सेप्ट युज करणार का, चला बघूया एक सम. ओके, आता सम बघा, हे तुम्हाला स्टेटमेंट दिलं आहे, हे सम आहे ते लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल, एक चल समीकरण. ओके, चला काय दिलंय, द रेशिओ ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. फाइंड द वेट ऑफ झिंक in a brass utensil weighing 700 gram. ओके, आता इकडे आपण स्टेटमेंट तर वाचून घेतलं. पहिलं सेंटेन्स बघा काय दिलंय, द रेशिओ ऑफ द वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इन ब्रास इज 13:7. हे काय समजलं काय स्टेटमेंट. ब्रास म्हणजे काय, ब्रास म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ना पितळ, त्याला आपण ब्रास म्हणतो. ओके, हे ब्रास जे आहे ना, हे पितळ जे आहे ते ऍक्च्युली मिश्र धातू आहे.
म्हणजे वेगवेगळ्या धातूंचं मिश्रण आहे. कोणत्या धातूचं आहे दिलं इकडे, कॉपर आणि झिंक. कॉपर म्हणजे तांबा आणि झिंक म्हणजे आपण मराठीमध्ये म्हणतो ना जस्त, यांचं मिश्रण आहे. ओके, इकडे जे ब्रास आहे याच्यामध्ये हे दोन धातू आहेत आणि याचं प्रमाण किती आहे, प्रमाण दिलं आहे 13:7 म्हणजे रेशिओ आपल्याला दिले. तर पहिल्यांदा हे लिहून घेऊया, म्हणजे सम स्टार्ट करताना आपण लिहिणार रेशिओ ऑफ वेट्स ऑफ कॉपर अँड झिंक इज इक्वल टू 13:7 हे आपल्याला दिलंय. ओके, रेशिओ दिलंय कशाचं, जे कॉपरचं वेट आहे आणि झिंकचं वेट आहे कशामध्ये, ब्रासमध्ये, ते दिलंय 13:7. ओके, आणि आपल्याला फाइंड काय करायचंय, आणि सांगितलंय फाइंड करा, फाइंड द वेट ऑफ झिंक. म्हणजे झिंक जे आहे त्याचं ऍक्च्युअल वेट किती आहे, ओरिजिनल व्हॅल्यू किती आहे ते फाइंड करायचंय इन ब्रास युटेन्सिल. म्हणजे आपल्याला एक पितलाचं युटेन्सिल दिलंय, वेसल दिलंय, त्याचं वेट किती आहे, 700 ग्राम. या 700 ग्राम पितलाचं जे वेसल आहे, हे जे वेट आहे, याच्यामध्ये किती ग्राम आहे कॉपर आणि किती ग्राम आहे झिंक हे आपल्याला फाइंड करायचंय. पण त्यांनी सांगितलं फक्त ग्राम किती आहे झिंकचं ते फाइंड करायचंय. ओके, किती ग्रामचं आहे. ओके, तुम्ही सांगणार म्हणजे आपल्याला वेट ऑफ झिंक फाइंड करायचंय, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू पाहिजे. मी सांगितलं ना, रेशो दिले आणि ओरिजिनल व्हॅल्यू पाहिजे म्हणजे काय करायचं, आपल्याला कॉमन फॅक्टर पाहिजे. कॉमन फॅक्टर दिले का, नाही दिले. कॉमन फॅक्टर नाही दिले म्हणजे आपण काय करणार आहोत, आपण तिकडे एज्युम करणार, म्हणजे लिहिणार लेट द कॉमन फॅक्टर बी. आपल्याला जे व्हेरिएबल आवडते ते घ्यायचं आणि तिकडे आपण लिहिणार आहोत एक्स. माझं ते आवडतंय. ओके, आता मला सांगा कॉमन फॅक्टर एक्स आहे म्हणजे वेट ऑफ कॉपर किती, तुम्ही सांगा 13 × x म्हणजे किती येणार, 13x. आणि इकडे ग्राम मध्ये दिले ना, ते आपण ग्राम लिहिणार, किती आहे 13x ग्राम. ओके, याच्यामध्ये आता झिंक किती आहे, वेट ऑफ झिंक तुम्ही सांगणार ते आहे 7 × x, बरोबर, म्हणजे काय येणार 7x ग्राम. ओके, आता आपल्याला माहित आहे आपल्याला वेट ऑफ झिंक फाइंड करायचं आहे, म्हणजे ते आहे 7x. ते कधी मिळणार आहे, जर आपल्याला x जे आहे या चलाचं व्हॅल्यू मिळालं तर. ओके, आता चलाचं व्हॅल्यू पाहिजे म्हणजे आपल्याला काय पाहिजे, तुम्ही सांगणार बरोबर आहे, आपल्याला एक समीकरण पाहिजे, म्हणजे आपल्याला एक इक्वेशन फॉर्म करायचंय. आता इक्वेशन फॉर्म करण्यासाठी कंडिशन दिलंय ना, ते युज करताना काय लिहायचं, अकॉर्डिंग टू द गिव्हन कंडिशन. कंडिशन काय, की जे ब्रासचं वेसल दिलंय आपल्याला, ओके, याच्यामध्ये कॉपर आहे झिंक आहे, हे दोघांचं वेट जे आहे ते ऍड करून किती आहे 700 ग्राम आहे ना. आणि आपल्याला माहित आहे आपण किती घेतलंय, वेट ऑफ कॉपर किती आहे 13x, ते प्लस वेट ऑफ झिंक ते किती आहे 7x, या दोघांना ऍड केलं तर आपल्याला काय मिळणार आहे 700 ग्राम. व्हेरी गुड, हे झालं आपलं इक्वेशन, समीकरण झालंय. आणि तुम्ही सांगणार हे तर एकदम सोपं समीकरण आहे ना, हे समीकरण दिलंय म्हणजे आपण याला सोडवूया. चला, आता 13x + 7x किती आहे, 13x + 7x आहे 20x, म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे 20x = 700. x × 20 आहे, आपल्याला x चं व्हॅल्यू फाइंड करायचं आहे, म्हणजे x बरोबर जे आहे × 20 त्याला शिफ्ट करा राईट हँड साइडला, म्हणजे आपण लिहिणार आहोत x = 700/20. आता तुम्ही सांगणार एकदम सोपं आहे, 0 आणि 0 कॅन्सल करा. ओके, 2 3 जा 6, व्हेरी गुड. काय राहिलंय 1 आणि 0 म्हणजे 10, 2 5 जा, म्हणजे आपल्याला x चं व्हॅल्यू मिळालं आहे, या चलाचं व्हॅल्यू आहे आपण शोधून काढलंय ते आहे 35. झालं का, नाही. आपल्याला फाइंड काय करायचंय, वेट ऑफ झिंक पाहिजे, वेट ऑफ कॉपर पाहिजे का, नको, फक्त वेट ऑफ झिंक पाहिजे. वेट ऑफ झिंक किती आहे त्यांनी सांगितलं, इकडे आपण लिहिले ना 7x. 7x म्हणजे काय करायचं, 7 × x चं जे व्हॅल्यू आहे ते सबस्टिट्यूट करा, किती आहे ते बघा 35, म्हणजे आपण काय लिहिणार 7 × 35. आता मल्टिप्लाय करा, 7 5 जा 35, 3 कॅरी केलं, 7 3 जा 21 प्लस 3 किती झालं 2 आणि 4 24, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू आला आहे 245 ग्राम. म्हणजे आपण फायनल स्टेटमेंट लिहिणार आहोत, वेट ऑफ झिंक इन द ब्रास युटेन्सिल इज 245 ग्राम. झालं, सोपं होतं की नाही, एकदम म्हणजे एकदम सोपं होतं ना. कॉन्सेप्ट जे होतं ना रेशोचं, काय आपण समजला, जर आपल्याला रेशो दिलाय आणि ऍक्च्युअल व्हॅल्यूज फाइंड करायचंय म्हणजे आपल्याला कॉमन फॅक्टर पाहिजे, नाही दिलंय तर रेझ्युम करा आणि सॉल्व्ह करा, सोपं आहे. ओके, इकडे आपण वेट ऑफ झिंक फाइंड केलं. जर आपल्याला सांगितलं असतं की वेट ऑफ कॉपर पण फाइंड करा, तुम्ही फाइंड करू शकता ना, एकदम सोपं आहे. ते काय असणार 13 × x.
राईट. नाहीतर 245 जे आहे ना ते मायनस करा 700 पैकी. 700 मायनस 245 तरी पण येणार आपल्याला एकदम सोपं आहे. किती येणार आहे? 455 ग्राम. पण पाहिजे का? विचारलंय का? नाही. म्हणजे लिहायचं नाही. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन नाही विचारलं, लिहायचं नाही. हा, ओके, व्हेरी गुड. म्हणजे हे समजलं. तुम्ही सांगणार हे एकदम सोपं होतं, आम्हाला कॉन्सेप्ट समजलं. आता रेशोवर आम्हाला समजलं तर आपण स्वतः करू शकतो. व्हेरी गुड. कॉन्फिडन्स वाढलाय, तुमचं वाढलंय, मित्रांचं पण वाढलं पाहिजे. म्हणजे हे व्हिडिओ शेअर करा. आणि तुम्हाला समजलंय, आवडलंय तर व्हिडिओला लाईक करा. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आत्ता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सम बरोबर. ते आहे लिनियर इक्वेशन वन व्हेरिएबल. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.